आता स्क्रीनवरती तुमच्या बघा पहिला प्रश्न दिसत असेल, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून डॅश डॅश वर्षी देण्यात आला. उत्तर काय याचं? 2002. आता एवढं आपण बघितलं. हे एवढा प्रश्न कुठं बघितला आपण? 21,000 मध्ये. बाकीच्या ऑप्शनचा विचार कधी केलाय का? नाही. आता प्रीवायक्यू अनालिसिस म्हणजे नक्की काय लक्षात घ्यायचं. 360 अँगलने तो प्रश्न फिरवायचा आहे आपल्याला. 360 अँगलने सगळी माहिती गोळा करून ती इथेच आपल्याला नोट डाऊन करायची आणि याचीच रिव्हिजन करायची. आणि ते शेवटपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी लेक्चर केलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी इथेच क्लिअर होणार. बघा, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या वर्षी देण्यात आला? म्हणजे प्रश्न कशावर विचारलाय रे? घटना दुरुस्तीवर प्रश्न आहे. आता लक्षात घ्यायचं, आपला मूलभूत हक्क कोणता आहे? भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 21A जो आहे हा शिक्षणासंदर्भात हक्क आहे आणि तो हक्क 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार ऍड करण्यात आला. आणि आपल्याला काय विचारलं, कोणत्या वर्षी, म्हणजे ती घटना दुरुस्ती कधी झाली? 2002ला. आणि याच्यावरती एक सेपरेट आयोगाचा प्रश्न काय होता की 86वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? कोणत्या वर्षी? 2002ला. बरोबर. मग आता 2002 याचं उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन असेच दिलेले आहेत का आयोगाने? नाही. आपण साल बघून याला स्किप करतो. बरोबर. जर समजा समाजसुधारकांवरती एखादा प्रश्न असता आणि ऑप्शनमध्ये 4 समाजसुधारक असते, समजा इथं बॉम्बे असोसिएशनची स्थापना असतं आणि ऑप्शनमध्ये पहिलं उत्तर जगन्नाथ शंकर शेठ, बाकीचे 4 ऑप्शन दादाभाई नौरोजी वगैरे असते आणि आपण त्याच्यावरती मग लगेच यांनी कोणत्या कोणत्या संघटना स्थापन केल्या हे लगेच इथे लिहितो. पण आता इथं काय, हे बाकीचे ऑप्शन असेच दिले का? नाही. बघा, 2002ला आता लक्षात घ्यायचं, भाग 3 मध्ये कलम 21A शिक्षणाचा हक्क 86वी घटना दुरुस्ती 2002 ऍड झाला. अजून 86व्या घटना दुरुस्तीनं 3 कलम ऍड झालेले शिक्षणासंबंधी. भाग 3, भाग 4, भाग 4A. भाग 3 मध्ये 21A शिक्षणासंदर्भात आहे. भाग 4 मध्ये 45व कलम आहे. बघा, वर्डिंग चेंज केली फक्त. आणि इथं 11वं कर्तव्य आपण 86व्या घटना दुरुस्तीने घेतलंय. एवढ्या गोष्टी बघितल्या. पहिला ऑप्शन त्याचं उत्तर बरोबर आहे. बघा, 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे भारतीय संविधानात 21A समाविष्ट करण्यात आला, ज्याद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क बनला. झालं. एवढं केलं आपण आता हे स्किप करतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहून घेऊ आपण. 86वी घटना दुरुस्तीने मग अजून काय काय बदल झाले? 21A ऍड झाला, 45 ऍड झालं, 11वं कर्तव्य ऍड झालं. एवढं करू आपण. बाकीचं सगळं आपण लिहून घेऊ. पण हे ऑप्शन काय करणार तुम्ही? स्किप करणार. ते स्किप करायचे का? नाही. काय करायचं? 2005 मध्ये काय झाले? माहितीचा अधिकार आलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा लागू झालेला आहे. 2009 मध्ये शिक्षण हक्क अधिनियम आलेला आहे. संसदेने मंजूर केला होता 2009चा. शिक्षण हक्क अधिनियम कधीचा आहे? 2009चा. आणि 2010 का दिलाय ऑप्शनमध्ये? 1 एप्रिल 2010 पासून RTI कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. बघा, आता RTI वेगळा, RTE वेगळा लक्षात घ्यायचं. RTI 2005चा आहे. 2009 मध्ये शिक्षण हक्क अधिनियम जो आहे, RTE जो आहे, तो संसदेनं काय केला? मंजूर केला. आणि 1 एप्रिल 2010 पासून काय झालं? त्याची अंमलबजावणी झाली. एवढं बघितलं स्पष्टीकरण आपण. आता हा प्रश्न जो आहे तुम्हाला PDF दिसत असेल, हे आपल्या ऍपचा लोगो आहे. हे आपण कुठून घेतलंय? आपली जी 21,000 प्रश्न संच सिरीज PYQ अनालिसिस सिरीज चालू आहे ना, त्या बॅचमधला ह्या PDFचा एक प्रश्न तुम्हाला मी इथे घेऊन दाखवलाय एक्झाम्पल म्हणून. आता लक्ष द्यायचं, हे बाकीचे ऑप्शन आपण जे बघितले याच्यावरती आयोगाचा पुढे प्रश्न विचारला गेलाय. बघा, चला बघा पुढचा प्रश्न. PSI, एक मिनिट. हे बघा, फॉरेस्ट मुख्य 2017ला काय प्रश्न विचारला आयोगाने? मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षण म्हणजे RTI कायदा जो आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली? म्हणजे मागच्या प्रश्नात होतं ऑप्शन, त्याचं इकडे उत्तर. बघा, शिक्षण हक्क कायदा जो आहे तो 2009 मध्ये काय झाला? संसदेनं मंजुरी दिली आणि त्याचा संपूर्ण देशभर अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 2010. आला दुसरा प्रश्न त्याच्यावरच. म्हणजे ते ऑप्शन व्यर्थ होते का? नव्हते. बघा, म्हणजे आपल्याला मागे काय दिलं होतं? मागचा प्रश्न बघू आपण परत एकदा. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या वर्षी घेण्यात आला? इथं हे ऑप्शन होतं. या ऑप्शनवरती पुढे फॉरेस्ट मुख्यला प्रश्न आला. याच पद्धतीने प्रश्न काय करत असतात आयोग? रिपीट करत असतं. आता बघा, पुन्हा एकदा आपण पुढे जाऊ. चला, आता नेक्स्ट प्रश्न आहे बघा, इतिहासाचा. हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे. बरोबर. आता लक्ष द्यायचं, होम रूल चळवळीचा प्रसार पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून काय झालं? होम रूल चळवळीचा प्रसार झाला. कोणते होते ते? कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया, 2 होते. बरोबर. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. झालं. एवढं आपण सोडवलं. हरिजन स्वराज्य बघतो का आपण? नाही. आता हा प्रश्न काय करायचं, आपण कंबाईन PYQ करत आलोय आतापर्यंत, पण आपलं जे 21,000 प्रश्न संच सिरीजचं जे पुस्तक आहे ते आपल्याला या पद्धतीने एक ना एक प्रश्न, म्हणजे लक्षात घ्यायचं, आपलं पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स आणि इकॉनॉमिक्स किती विषय झाले? 5.
बरोबर. या 5 विषयाचं आता 21,000 सिरीजचं जर म्हणजे 21,000 प्रश्न संच तुमच्याकडे असेल तर काय हरकत नाही. नसेल प्रश्नसंच आपल्या ॲपवरती सगळ्या PDF सुद्धा मी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. PDFचं स्वरूप कसं आहे, पॉलिटी आहे समजा आपला. पॉलिटीमध्ये पहिला टॉपिक घटना निर्मिती. घटना निर्मितीचे आतापर्यंत आयोगाने विचारलेले राज्यसेवा पूर्व मुख्य, कंबाईन गट ब गट क, त्यानंतर गट ब गटकाचे पूर्व मुख्य आणि फॉरेस्ट वगैरे जेवढे काही आलेले प्रश्न असतील तो प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासोबत खाली काय सविस्तर स्पष्टीकरण. बरोबर. म्हणजे तुमचं 21,000 प्रश्नसंच जो आहे तो जर तुम्ही ह्या पद्धतीने एक एक प्रश्न केला तर 100% तुमचा काय GS मध्ये 55+ स्कोर 100% येईल. लक्षात घ्यायचं. आता आपल्याला काय करायचंय, 21,000 प्रश्नसंच. समजा आपण पॉलिटीच्या आपण काय केलं, पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत काय केलं, याच पद्धतीने एक ना एक प्रश्न कंप्लीट केला आणि नंतर त्या सगळ्या PDFचे काय केले, झेरॉक्स करून एक बाइंडिंग तयार करून नोट्स तयार केल्या. बरोबर. एक बाइंडिंग करून आणलं पूर्ण पॉलिटीचा संच वेगळा, हिस्ट्रीचा संच वेगळा, त्यानंतर जिओग्राफीचा संच वेगळा आणि मग ह्या बाइंडिंगचं समजा तुमच्या ह्या पॉलिटीचं आहे, हे हिस्ट्रीचं आहे, हे जिओग्राफीचं आहे, हे काय 21,000 मधले सगळे प्रश्न आणि ते पण कशा सोबत स्पष्टीकरणासोबत. मग हे काय करायचंय तुम्ही लक्षात घ्यायचं, हे तुम्ही पॉलिटीचं जे आहे समजा पॉलिटीचा संच आहे, रोज एक तास द्यायचा PYQ ला. कोणत्या PYQ ला, 21,000 मधल्या आपल्या त्या बाइंडिंगचे ते जे करून आणणार तुम्ही पूर्ण नोट्स तयार त्याचे. बघा आता ह्या पद्धतीने सगळी PDF प्रकरण वाईज म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला मिळणार आणि त्यामध्ये स्पष्टीकरण पण ॲड असणार. रोज 1 तास त्याला द्यायचा. रोज किती द्यायचा, फक्त 1 तास. म्हणजे महिन्यामध्ये 30 तास तुम्ही काय करताय, स्पेशल 21,000 मधला एक ना एक प्रश्नाचं काय करताय, स्पष्टीकरण करताय आणि रिव्हिजन करून तुमचे 21,000 काय होणार, पूर्ण पाठ होऊन जाणार. लक्षात घ्यायचं. आता हा प्रश्न बघू आपण, होमरूल चळवळीचा प्रसार पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला. आता हे 2 वृत्तपत्र आहेत. बरोबर. बघा डॉक्टर ॲनी बेझंट यांची भूमिका. त्यांनी भारतामध्ये होमरूल म्हणजे स्वशासनचा विचार रुजवण्यासाठी 2 मुख्य वृत्तपत्र चालवली होती. कोणती, कॉमनवेल आणि न्यू इंडिया. मग कॉमनवेल जे आहे हे एक काय होतं, साप्ताहिक होतं, ज्याची सुरुवात कधी झाली, 2 जानेवारी 1914ला. याद्वारे त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य, राष्ट्रीय शिक्षण आणि सामाजिक सुधारणावरती काय दिला होता, भर दिला होता. काय काय लक्षात ठेवलं, कॉमनवेल कुणाचं आहे, ॲनी बेझंट यांचं. काय ते साप्ताहिक, दैनिक, मासिक विचारलं जातं. न्यू इंडिया दैनिक होतं. लक्षात घ्यायचं. आयोग पुढे जाऊन काय विचारू शकतो हे कधी पण बघायचं PYQ मध्ये. कॉमनवेल साप्ताहिक, न्यू इंडिया दैनिक. याची स्थापना 2 जानेवारी 1914, याची 14 जुलै 1914. चला यांनी बघा कॉमनवेलने काय काम केलं, न्यू इंडियाने काय काम केलं. मद्रास स्टँडर्ड हे विकत घेऊन त्याची न्यू इंडिया केलं आणि या पत्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारवरती टीका करत स्वशासनाची मागणी लावून धरली होती. झालं, दोन्ही वृत्तपत्राबद्दल माहिती घेतली. मग आता हरिजन स्वराज्य असंच सोडायचं का नाही. हरिजन एकूणच आहे महात्मा गांधीजींचं 1933 मध्ये सुरू झाले. कधी सुरू झालं, 1933 मध्ये. त्यामुळे त्याचा होमरूलशी संबंध आहे का नाही. स्वराज्य नाव अनेक वर्तमानपत्रांशी जोडलेले असले तरी होमरूल चळवळीच्या अधिकृत प्रसारक म्हणून बेझंट यांनी वरील 2च पत्र ग्राह्य धरलेली. कोणती, कॉमनवेल आणि न्यू इंडिया. या पद्धतीने आता परत लक्ष द्यायचं. फक्त आता शेवटचे तुमचे 2 मिनिटं मी घेईल, त्याच्यावरती घेणार नाही. हे बघा 21,000चं जे लोकसेवा पब्लिकेशनचं तुमचं बुक असेल ते बुक तुमच्याकडे नसलं तरी काही हरकत नाही. आपण काय करतोय, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स आणि काय इकॉनॉमिक्स. किती लेक्चर घेणार आहेत आपण, 250 लेक्चर प्लस किती PDF, 250 PDF. बरोबर. 250 लेक्चर 250 PDF. डेली किती, 3 लेक्चर आणि डेली किती, 3 PDF. म्हणजे डेली 3 लेक्चर तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी येणार ॲपवरती. आणि प्रत्येक आता समजा पॉलिटी आपण सुरू केलं, घटनेची वैशिष्ट्ये, घटना निर्मिती, प्रस्तावना, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, त्यानंतर मूलभूत कर्तव्य, या पद्धतीने आपण घेतोय. समजा आता आज आपण घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये आणि प्रस्तावना हे 3 टॉपिक बघितले. म्हणजे हे 3 टॉपिकचे लेक्चर आज अपलोड झाले. समजा अपलोड झाले की ह्या लेक्चरचं PDF याच्यासोबत अटॅच असेल, ह्या लेक्चरचं PDF याच्यासोबत, ह्या लेक्चरचं याच्यासोबत. प्रत्येक लेक्चरच्या PDF म्हणजे लेक्चर बघण्या अगोदर 10-10चं त्या ठिकाणी काय करा, बाइंडिंग करून आणा तुम्ही. म्हणजे 10-10 PDFचे झेरॉक्स एकदाच करून आणायचे आणि लेक्चर करत इकडे अंडरलाईन वगैरे करायची. ज्या गोष्टी मी तोंडी एक्सप्लेन करते त्या पण तिथे लिहून घ्यायच्या. या पद्धतीने तुमचं काय होणार आहे, पूर्ण 21,000 PYQ काय होणार, रिव्हिजन होणार. किती लेक्चरमध्ये, 250 लेक्चरमध्ये. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, पूर्ण पॉलिटीचं एक काय येणार, मॅरेथॉन. पूर्ण पॉलिटीचं एक मॅरेथॉन येणार 21,000 PYQ मधलं. म्हणजे लक्षात घ्यायचं, पूर्ण समजा 25 तास आपण पकडू. 25 तासामध्ये पूर्ण काय येईल, पूर्ण 21,000 मधले पॉलिटीची PYQ.
असं एक्झाम्पल घेऊ आपण. 20 तासामध्ये सगळे हिस्ट्रीचे PYQ. त्यानंतर पुन्हा आपण पकडू की 20 तासामध्ये जॉग्राफीचे पूर्ण PYQ. कोणते? 21,000 मधले. आणि सोबत तुमच्या समोर काय असेल? पॉलिटीचा वेगळा बंच, हिस्ट्रीचा वेगळा बंच, जॉग्राफीचा वेगळा बंच. याच्यामध्ये सगळे PYQ, याच्यात सगळे PYQ, याच्यात सगळे PYQ, त्याच्यासोबत त्याचे स्पष्टीकरण आणि त्याची रोज 1-1 तास रिव्हिजन. या पद्धतीने केलं तर GSचे सगळे PYQ काय होणार? पाठ. मग ही सिरीज कशी जॉईन करायची? आपल्या ॲपमध्ये, म्हणजे या ठिकाणी ॲप आपण प्ले स्टोअरला ॲप डाउनलोड करू शकता तुम्ही. कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे लिंक दिलेली आहे, किंवा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जा, त्या ठिकाणी सुद्धा लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करायचं, डाउनलोड करायचं. आणि मेन म्हणजे आता 27 जानेवारीपर्यंत 26 जानेवारीची ऑफर म्हणून आपण 260 रुपये ऑफ ठेवलेले आहेत. ज्यांना कुणाला जॉईन करायचे असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये बघा. लेक्चर तुम्हाला क्वालिटी मिळणार, PDF तुम्हाला क्वालिटी मिळणार, स्पष्टीकरण एकदम परफेक्ट, 4ही ऑप्शनचे स्पष्टीकरण. म्हणजे समजा हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर जर कॉमन व्हील असेल तर बाकीचे 3 उत्तरं का नाही आहेत हे पण सांगितलं जाईल. आणि या पद्धतीने प्रत्येक लेक्चर, त्या लेक्चरची PDF आणि नंतर मॅरेथॉन लेक्चर, सगळ्या गोष्टी त्याची बंच करून रिव्हिजन पण होईल तुमची रोज. त्यामुळे ज्यांना कोणाला जॉईन करायचे असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये किंवा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जायचे आणि ॲप डाउनलोड करायचे. 27 जानेवारीपर्यंत काय आहे? 260 रुपये तुम्हाला काय असणार? ऑफ असणार. लक्षात घ्यायचं. चला, तर आज आपण इथेच थांबूया.